Yes, correct. Yeah. Good afternoon. Good afternoon. गुड आफ्टरनून बस Thank you. नाव नाही सांगता आपला थोडक्यात परिचय करून द्या. सर मी नाशिक जिल्ह्यातून मालेगाव तालुक्यातून नाळे या गावातून आलेलो आहे. माझे वडील शेती करतात, आई गृहिणी आहे. भाऊ कॉटन मार्केटला धुळे येथे काम करतो. तर आणि माझ्या वहिनी तिथे फायनान्समध्ये काम करतात. शिक्षण काय सांगितलं आपण? माझं शिक्षण 10वी पास आहे, ग्रॅज्युएशन पास आहे BA मध्ये. आणि 10वीला मला 69.20 मार्क्स आहेत आणि 12वीला मला 57.83 मार्क्स आहेत आणि ग्रॅज्युएशनला 78.3. आता काय करताय तुम्ही सध्या? सध्या मी CP ऑफिसात एक क्लर्क आहे. CP ऑफिसला क्लर्क असल्यावर तुमच्यामध्ये एवढी भीती का? आणि ते सुरुवात थोडी झाली. हा? सुरुवात 2021च्या बॅचला आहे ना ते सिलेक्ट झाले ना? नाही, 19च्या. ग्रुप सी मध्ये ना? हो सर. पोलीस खात्याला लागून. तुम्ही पोलीस खात्यात असल्यावर मी तेच बघतोय, तुम्ही घाबरता काय एवढं? नाही. पोलिसांना लोक घाबरतात, तुम्ही त्या खात्यात काम करता. नाही सर, भीती सुरुवातीला. येस 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 ओके. चला काही प्रॉब्लेम नाही. नाशिक जिल्ह्याचं काही वैशिष्ट्य आम्हाला सांगा. सर, नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य आहे. ते महाराष्ट्राचं भरपूर म्हणून ओळखलं जातं. तसेच गंगापूर धरण आहे मातीचं. तसेच पांडवलेणी आहे, पंचवटी धार्मिक ठिकाण आहे. गोदावरी नदीचं उगमस्थान त्र्यंबकेश्वर इथे. बरं, गंगापूर धरण जे मातीचं धरण आहे त्याची किती पाण्याची क्षमता किती आहे, कॅपॅसिटी किती आहे? सॉरी सर, ते केलं नाही. TMC माहिती का तुम्हाला किती कॅपॅसिटी आहे पाण्याची? पाणी नाही, धरण क्षमता जाणून घेतलं. कोणाच्या काळामध्ये गंगापूर धरण बांधलं गेलं आहे? सर ते पण त्याचं वैशिष्ट्य काय? छत्रपती मातीचं धरण. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं धरण कोणतं बांधलं? शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं धरण कोणतं बांधलं? सॉरी सर, गंगापूरच आहे. अभ्यासवर वाचून घेता. बरं, ठीक ठीक आहे. थँक्यू सर. पांडव लेणी जी आहे त्यात काय वेगळं पण दिसतं तुम्हाला? पांडव लेणीमध्ये काय? सर, पांडवलेणीमध्ये 5 पांडवांचं हे मूर्ती आहे. किती आमदार महोदय असतात तिथे, किती खासदार महोदय? सर, आमदारांमध्ये नाव सांगा. किती विधानसभा सांगा फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये. येवला आकडा सांगा. आपलं 4 आहेत सर. नाशिक जिल्ह्यामध्ये नक्की? सर, तालुके किती आहे नाशिकमध्ये? 15. आणि विधानसभा 4च? सॉरी, ते जाणून घेतलेले. लोकसभा किती आहे नाशिक जिल्ह्यात? लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी मतदारसंघ 2 असतील. ते बघा. ठीक आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये शेतीविषयक समस्या कोणत्या आहेत? सर, शेतीविषयक तसं मालेगाव तालुक्या माळमाथा एरिया येतो, तिथे पाण्याच्या समस्या आहेत. बाकीकडे पाण्याची समस्या आणि दुसरं शेतीमालाला भाव. तसेच मार्केटमध्ये जे म्हणजे अवकाळी पाऊस कधी कधी त्या गोष्टी. किती मार्काचा लीड आहे आपल्याला ही ओबीसी मध्ये? 7 मार्क्स. 7 मार्काचा. काय व्हायचं आपल्याला PSI? सर, PSI या पदासाठी जे आवश्यक गुण आहेत ते मला वाटतं माझ्यात आहेत. आणि तसेच मी म्हणजे तुम्ही घाबरता एक चांगला गुण आहे तो तुमच्यात आहे, PSI घाबरायला पाहिजे? नाही सर, तसं नाही. हां हां. PSI साठी जे पोलाइटनेस टुवर्ड्स द पीपल, obedience towards the seniors, loyalty towards the nation's constitution, and integrity towards the job, courage dealing with the criminals, efficiency in work. अशा गोष्टी माझ्यात आहेत असं मला वाटतं. व्हेरी गुड. ठीक आहे.